नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नव्या आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. यामध्ये तुमचा जो फॉर्म आहे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही भरलेला आहे त्याची पडताळणी सुद्धा सुरू झालेली आहे. बघा, त्यासंबंधी सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व गॅसचे 830 तथा 42 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर जमा झाले नसतील तर तुम्हाला हे काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात गॅसचे 830 व 42 रुपये, बघा 42 रुपये मे व जूनचा हप्ता एकत्र आलेला आहे. त्यामुळे 42 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 2100 + 2100 म्हणजेच 42 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच योजनांचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे. लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी, बघा लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी. मे व जूनचा हप्ता वाटपास सुरुवात झालेली आहे. मे व जूनचा हप्ता वाटपास सुरुवात झालेली व गॅसचे 830 रुपये, बघा गॅसचे 830 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही आतापर्यंतचे. बघा 10 हप्ते आतापर्यंतचे महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तेही आजपासून महिलांच्या बँक खात्यात 10वा हप्ता म्हणजे आजपासून 10वा हप्ता व 11वा हप्ता हा जून महिन्यापासून महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. बघा, जर तुमचा अर्ज पडताळणी झाला नसेल तर तुम्हाला मे व जूनचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची पात्रता काय असावी लागेल. जर तुमचं पात्रता 21 ते 65 असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. जर तुमची त्यापेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल व तुम्हाला याआधी त्याचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला आता तो लाभ बंद होणार आहे. जर महिलांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 म्हणजेच 2.5 लाख 2,50,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाही आता जमा करावा लागेल. कारण की आता राज्यामध्ये स्कॅम वाढायला लागले. त्यामुळे लाडक्या बहिणींचं बँक अकाउंट हे हॅक व्हायला लागलेत. त्यामुळे तुमच्यापर्यंत मेचा हप्ता व जून, बघू शकता मेचा व जूनचा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात जमा झाला नसेल तर तुम्हाला हे काम करायचं आहे. व गॅसचे 830 रुपयासाठी तुम्हाला हे काम करायचं आहे. त्यासाठी तुमचं बँक अकाउंट हे महाराष्ट्र ग्रामीण बँक, बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक व बँक ऑफ महाराष्ट्र व SBI, बघू शकता SBI या स्टेट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्यांचं सिस्टम फास्ट असतं. त्यामुळे तुमचा हप्ता व गॅसचे पैसे लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होतील. जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. व जर तुमचं मोबाईल नंबर, बघा मोबाईल नंबर जर तुमचा आधार कार्डशी लिंक नसेल, आधार कार्डशी जर लिंक नसेल तर तुम्हाला मे महिन्याचा व जूनचे 42 रुपये, बघा लाडक्या ताईंनो 42 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करायची आहे. तुमचं मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लिंक आहे का? जर लिंक नसेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही. व आधार कार्डशी लिंक असेल तरच तुम्हाला DBT, बघा DBT मार्फत तुमच्या बँक खात्यात जमा होईल. अन्यथा तुम्हाला मेचा हप्ता व जूनचा हप्ता अजिबात मिळणार नाही, असे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी व महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. जर तुम्हाला मे महिन्याचा व जूनचा हप्ता पाहिजे असतील तर तुम्हाला ही 2 कामे व अर्ज पडताळणीसाठी तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं व तुमच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तरच तुम्हाला जर तुमच्या नावावर पहिले गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला 830 रुपये अजिबात मिळणार नाही. जर तुमचं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जर तुम्हाला गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला अजिबात त्याचे पैसे मिळणार नाही. जर तुमचा साधा गॅस असेल, भारत गॅस असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. व जे 42 रुपये आहे, बघा जे 42 रुपये जे महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्र्यांमार्फत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे
ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला ही लवकरात लवकर ही कामे करणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात मे व जूनचा बघा मे व जूनचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर सांगितलेले आहे तुमचं बँक अकाउंट हे मोबाईल नंबरशी लिंक आहे का व ते KYC बघा KYC करणं अनिवार्य आहे। जर तुम्हाला मे व जूनचा हप्ता पाहिजे असतील व गॅसचे 830 रुपये दर महिन्यात बघा दर हप्त्यासोबत जर तुम्हाला दर महिन्यात गॅसचे 830 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे व आपला जे बँक अकाउंट आहे तुमचं त्याची KYC बघा KYC करणे अनिवार्य आहे। जर तुम्ही ही KYC केली तर तुम्हाला मे व जूनचे 42 रुपये मे व जूनचा हप्ता एकत्र येणार आहे। त्यामुळे 42 रुपये आहे व जो एकत्र हप्ता येणार आहे तो 2100 प्लस गॅसचे 830 रुपये बघा गॅसचे 830 दोन्ही मिळून 2930 बघा 2930 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करणार असल्याची सविस्तरपणे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला ही कामं करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला मेचा हप्ता व जूनचा हप्ता 2100 रुपये प्लस 2100 रुपये 42 रुपये व गॅसचे 830 रुपये बघा गॅसचे 830 रुपये याच महिन्यापासून तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। जर तुम्ही ही कामे केली तर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात मे महिन्याचा व जून महिन्याचा हप्ता म्हणजेच की 4200 रुपये तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर शासनामार्फत जमा होणार आहे। मार्केटमध्ये खूप स्कॅम चालू आहे त्यामुळे तुमचा अर्जाची पडताळणी परत सुरू झालेली आहे। 2,42,00,000 महिलांची अर्जाची पडताळणी मुख्यमंत्रीच्या आदेशावरून तथा महिला व बालविकास मंत्र्यांच्या आदेशावरून सरकारमार्फत केली जाणार आहे। त्यामुळे जर तुमचं उत्पन्न हे 2,50,000पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा तुम्ही नमो शेतकरी चे लाभार्थी असाल किंवा तुम्ही निराधार असाल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही। बघा जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना बघा संजय गांधी निराधार योजनाचे जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुमच्या बँक खात्यात अजिबात रक्कम जमा होणार नाही। तुम्हाला ही कामे अर्जंट करणे आहे। जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही आणि त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल। त्यामुळे तुम्हाला ही 4 कामे बघा अर्जाची पडताळणी ही मुख्यमंत्र्यांच्या मार्फत राज्य शासनामार्फत होणार आहे। तर तुम्हाला कोणकोणती कामे करायची आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे का बघा लिंक आहे का हे चेक करणं अनिवार्य आहे तथा तुमचं बँक अकाउंटचं KYC बघा KYC झालेलं आहे का हे चेक करणं अनिवार्य आहे। जर KYC झालं नसेल तर तुम्हाला KYC लवकरात लवकर बँक खात्यामध्ये जाऊन करणं अनिवार्य आहे तथा बँकेमध्ये जाऊन तुम्हाला हे काम करणं अनिवार्य आहे। जर तुम्ही ही कामं केली नाही तर तुम्हाला जो 42 रुपयाचा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत ट्रान्सफर केला जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला ही कामे लवकरात लवकर करायची आहे। जर तुम्ही ही कामे लवकरात लवकर केली नाही तर तुम्हाला जो मे महिन्याचा हप्ता आहे व जो जून महिन्याचा हप्ता आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला ही कामे लवकरात लवकर करायची आहे। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच योजनांचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। चला भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद जय महाराष्ट्र।